आणि ओज म्हणजे अंगातून ते तेज प्रगटतं पहा. काही काही साधूंचं तूप गावराणी खातात म्हणून जे तेज प्रगटतं त्याला ओज काही लोक म्हणतात. काय तेजस्वी महाराज आहेत ते तूप खाल्ल्याचे. वीर्य कडसल्यानंतर ओज निर्माण होतं. ओज, कांती, तेज असं निर्माण होतं. त्यालाच महालक्ष्मी म्हणतात. कांती, तेज, श्री ओजातनं प्रगट होते. मग दैवी शक्ती त्याच्यात मिळते, ती स्त्री बनते. हे नवीनच आलं. ओजामध्ये ज्यावेळी चेतना शक्ती मिश्र होते ती स्त्री बनते, लक्ष्मी बनते, महालक्ष्मी. मेधा बनते. इंटेलिजंट कोशंट नव्हे, स्पिरिच्युअल कोशंट निर्माण होतं. मेधा. आणि त्याच्यामधून पुन्हा तप केल्यानंतर जे मिळवण्यात येतं ते सिद्धी प्रगट होते. सिद्ध्या मिळतात. त्याला ओज गरज आहे, त्याला वीर्याची गरज आहे. आणि वीर्य रक्षण करणं म्हणजेच पर्यायानं ओज रक्षण करणं, म्हणजे पर्यायानं स्त्रीचं रक्षण करणं. आणि त्याच्यात त्या तपश्चर्येतनं सिद्ध्या निर्माण होणं ही आवश्यकता आहे. आणि इतकी लाईन जी झाली त्यावेळेस तुमचं ब्रह्म प्रगट होतं. असं आचरण झालं पाहिजे म्हणून ब्रह्मचारी म्हटलंय. ब्रह्मचर्य. म्हणून वीर्याचं रक्षण करणं हे ब्रह्मचार्याला जरुरी आहे. त्याच्यामुळे ओज रक्षण होईल आणि त्याच्यामुळे चेतनाचं स्फुल्लिंग त्याच्यामधून पडेल. कारण कुंडलिनी जागृत झाल्यानंतर चेतना प्रगटेल आणि त्याच्यामधलं श्री प्रगटेल. यश आणि श्री, महालक्ष्मी. त्याला दिवाळी म्हणतात. महालक्ष्मी अंगात प्रगटली पाहिजे, बाहेर फोटूत नाही. फोटूत नाही प्रगटायची. आणि पैसा म्हणजे लक्ष्मी नाही. धनधान्य संपत्ती एक वन ऑफ दी पार्ट आहे संपत्ती. पैसा म्हणजे लक्ष्मी नाही. ओज, कांती, तेज सगळं प्रगटलं पाहिजे. त्याला ब्रह्मचारी म्हणतात. मग बाई ब्रह्मचारी असू शकते, पुरुषही ब्रह्मचारी असू शकतो. आणि इथे भगवान गोपाल कृष्ण 16 सहस्त्र नारी भोगूनही ब्रह्मचारी आहेत. आणि ब्रह्मचारीची स्थिती ढसळू नये हे दुसरं त्याच्यातलं आहे. आता ते नंतर सांगतो. आधी काय सांगितलं की म्हणून सोपं आहे, काही लोकांना होतं, आताच्या लोकांना नाही. लग्न करत नव्हते त्याचं कारण कामविकाराला बळी पडत नव्हते. अशी स्थिती काहींची असू शकेल. त्यामुळे वीर्य रक्षण होत होतं. म्हणून एकदा तुम्ही कामामध्ये रत झालात, कामी झालात, बाईशी संग केला, तर 1 महिन्यातलं जे खाल्लेलं रस निर्माण झालेलं आहे तो एका क्षणात गेला. मग काही जण रोज कामविकाराने ग्रस्त होऊन करतात. पहा कसे मरेल असतात ते. तेजोहीन कसे असतात, काय कसे असतात, कसे चालतात, किती वेळ झोपतात. जी माणसं 8 आणि 9 पर्यंत 10 पर्यंत झोपत असतील, दुपारी खाल्ल्यानंतर पुन्हा झोपत असतील, ती कंप्लीट कामविकारी आहे. जडत्व अंगात आहे, कामविकारी आहे. अनेकांना रोज सेक्स हवा असतो पोरांना आणि त्यामुळे 9-9, 10-10 वाजेपर्यंत ते उठत नाहीत. टल जीवन असतं. रसच शरीरामधला गेला आहे. रसहीनता आली. तरुणपणामध्ये म्हातारे दिसायला लागतात.
बाई असो, अहोरात्र सेक्स असेल, वीर इरेक्शन होत नाही. वीर इरेक्शन नाही झालं, ओज इरेक्शन होत नाही. आणि ओज इरेक्शन नाही झालं, माता सरस्वती, माता लक्ष्मी यांची कृपा होत नाही. दैवी टींच ओजामध्ये असते. नाही होत. माता पार्वती नाही, यांचं रक्षण नाही करू शकत. सगळं विसरायचं. मग स्मृती गेली, मेधा गेली, सगळं सगळं जातं. म्हणून यांना प्रश्न विचारला होता. कबीरांना आणि सॉक्रेटिसना, ग्रीक देशाचे महान संत सॉक्रेटिस आणि आपल्या देशातले काशीमधले महान संत कबीर, दोघांनाही प्रश्न विचारला की जीवनात सेक्स किती करावा. त्यांनी सांगितलं एकदा. संतान निर्मिती करता ताकद आहे पहा प्रतिसृष्टी निर्माण करण्याची त्या वीर्यामध्ये. वीर्यामध्ये ताकद आहे माणूस निर्माण करण्याची, ओजामध्ये ताकद आहे प्रतिसृष्टी निर्माण करण्याची. सिद्धी निर्माण होत असते, ट्रान्समिट पॉवर करता येते. विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण केली होती. आणि ज्ञानेशही म्हणतात, अरे ब्रह्मदेवासही लाजूत आम्ही, काय ताकद आहे. ब्रह्मदेवालाही लाजवूत प्रतिसृष्टीमध्ये, ही ताकद होत असते. म्हणून त्यांना प्रश्न विचारला किती वेळ करा. म्हणजे जीवनात एकदा. म्हणले नाही आटोपलं तर शेवटी ते महिन्यावर आले, एका महिन्यात एकदा. म्हणले नाही जर आम्हाला कंट्रोल झालं तर म्हणले कफन का कपडा घर को लाके रखो और रोज चलने दो. कुठे शोधायला जातील, तिरड्या बिरड्या आणून ठेवा. म्हणून हार्ट अटॅक सगळ्यात जास्त वाढलेले आहेत. आता 30 वर्षात आणि 25 वर्षात फुगे फुटायला लागलेत, फटाफट फटाफट फटाफट. विचित्र पोझिशन आहे. तर ब्रह्माला लागणारं आचरण किती संयमित पाहिजे आणि किती वैज्ञानिक पाहिजे माहिती नाही. विज्ञानवेत्यांनी अर्थ वेगळे केले. काही सायंटिस्टनी सांगितलं सेक्स ही गरज आहे, काम शमन करणं ही गरज आहे, कामविकार शमन करणं ही गरज आहे. आणि नाही तर मेंटल टेन्शन वाढेल, तुमचा बीपी वाढेल. चूक नाही, पण प्रश्न आहे काम विकारच का वाढतोय. आणि विकार शब्द आहे, काम नाही. कारण तुम्ही तामसी ज्यावेळेस अन्न खाल किंवा गोळेची गोळे ज्यावेळेस तुम्ही गिळाल, तामसी रक्त होईल, रक्ताचा वर्ण तामसी होईल, जरी सात्विक अन्न खाल्लं तरी. आणि झालं की नंतर काम क्रोध लोभ मोद मत्सर होतील आणि कामविकार बळावेल. आणि हा कामविकार शमन करण्यासाठी कोणता प्रयोग आहे तुमच्याकडे. आणि म्हणून सायंटिस्ट म्हणतात की कामविकार शमन करून टाका. पण त्याच्यामुळं काय, गड आला पण सिंह गेला. तानाजी गेला, गड मात्र जिंकला. कोंढाणा किल्ला आला. म्हणून विकारग्रस्त मन झाल्यानंतर जे अशांत होतं ते विकार शमन झाल्यानंतर दुर्बल होतं की स्ट्रॉंग होतं, हा भाग सायंटिस्ट सांगत नाहीत. टेम्पररी जरी शमन वाटलं पण ते दुर्बल झालेलं आहे. आणि हे दुर्बल मन व्यवहारातही पताका लावू शकत नाहीत, साधनेतही लावू शकत नाहीत.
म्हणून पूर्वीच्या काळात 2 पद्धती होत्या. काम शमन करण्याच्या 2 पद्धती होत्या. नंबर 1 दमन आणि नंबर 2 शमन. काही साधू संन्याशांनी दमनाचा मार्ग घेतला. विशेषतः मेजॉरिटीनी वैदिक धर्मामध्ये दमनाचा मार्ग घेतला आहे. जैनांनी देखील दमनाचा मार्ग घेतला आहे. जैन साधूंनी दमनाचा मार्ग घेतला, वैदिक साधूंनी दमनाचा मार्ग घेतला, मेजॉरिटीनी. आणि म्हणून पहा काही काही वाक्य कसे टाकलेत. तुकारामांच्या अभंगामध्ये देखील तसे वाक्य आलेले आहेत. दमनाचा मार्ग आहे. एकांती स्त्रियाशी भाषण करू नये. कदाचित अडाणी लोकांकरता, सर्वसाधारण लोकांकरता खरंही असेल, कारण ज्यांचे कामविकार सारखे जागृत असतील. एकांती भाषण करू नये म्हणून काही काही महाराज स्त्रियांना पायाच पडू देत नाहीत. काही महाराज स्त्रियांची सावलीच पडू देत नाहीत. काही महाराज स्त्री जिथे बसली असतील तिथून जात नाहीत. अवघडच आहे सगळं. एक महाराज आले होते गेल्या वर्षी परभणीला, 2 वर्ष झाले. त्या महाराजांनी म्हणायचं, म्हाताऱ्या बाया पुढे बसा, तरुण बाया मागे बसा. काय अर्थ होतो? मला हसू आलं. मी ऐकलं. मी नाही महाराजाला पाहायला गेलो, पण आधी कळालं असतं तर गेलो असतो पाहायला तो महाराज. कामविकार थोडंही कंट्रोल नाही. अजूनही काही साधू बाया पुरुषाला हात लावू देत नाहीत किंवा स्वतः हात लावत नाहीत, किंवा साधू मंडळी देखील बायांना हात लावित नाहीत. त्याचं कारण काय? कधी कामविकार बळावेल तिला किंवा यांना. हे काही इंद्रियजित झाले, काही इंद्रियांचे गुलाम झालेत. दमनाचा मार्ग आहे. म्हणून ज्ञानेश्वरांनी चक्क अभंगात लिहिलंय, तोवरी वैराग्याच्या गोष्टी जववरी पंचानना पाहिली नाही, जोवरी वनिता पाहिली नाही दृष्टी रे बाप. एखादी सुंदर स्त्री पाहिली नाही तोपर्यंत वैराग्य आहेत. आम्ही काही नाही, बाई आम्हाला काही करू शकत नाही. कारण त्या वनात बाईच नाही. आणि बाई आल्यानंतर जर तुम्ही नाही ढळले तरच तुम्ही ब्रह्मचारी. लक्षात घ्या. पण ज्ञानेश सायकोलॉजिकल पुढे जाऊन सांगतात, जोवरी जंबूक करी गर्जना, तोवरी जंबूक करी गर्जना, जोवरी पंचानना पाहिला नाही रे बाप. जंबूक म्हणजे कोल्ह, तोपर्यंत डरकाळ्या फोडतं जोपर्यंत सिंह समोर दिसत नाही. बाई समोर दिसली की पोरं पा कसे मागे लागतात. काय सोंगे. कामविकार कंट्रोलच नाही. मग काहींनी दमनाचा मार्ग स्वीकारला आणि ज्यांनी पूर्वीच्या काळात शमनाचा मार्ग स्वीकारला त्यांच्यावर टीका केल्या. आताच्या काळात दमनाचा मार्ग म्हणून काहींनी काय केलं, बायकोच केली नाही, दमनाचा मार्ग आहे. लंगोटी घालणे दमनाचा मार्ग आहे. आणि स्त्रियांसमोरच आले नाही पाहिजे. काहींनी फक्त शिष्य आमचे पुरुषच असतील, दमनाचा मार्ग आहे. हा दमनाचा मार्ग म्हणजे त्यांचे कामविकार गेले असं म्हणणं स्पर्शच करू देत नाहीत काय महाराज. का बाया पापी आहेत आहे काय? मग काहींनी बायांना गायत्री मंत्रातून विभक्त केलं. नकोच. म्हणजे लक्षात घ्या. आणि साधूंनी केलेलं आहे पूर्वीच्या काळातल्या काही साधूंनी. बायांना गायत्रीचा अधिकार नाही, बायांना मोक्षाचा अधिकार नाही. एक महाराज, चांगले प्रसिद्ध महाराज, माझे चांगले स्नेही आहेत, जे आज भारतात प्रसिद्ध आहेत, मला म्हणले बायांनी सप्तेच करू नयेत.
मला कुठे गेले होते? मला आळंदीला गेलो होतो. कशाला? म्हणले स्त्रियांनी सप्ताह उभारला आणि त्याच्यामध्ये माझं एक प्रवचन होतं, सुजाता भंडारीचं एक होतं. म्हणे बायांनी सप्तेच करू नये. बायांनी काय करावं? फक्त भाकरी. काय करावं? बायांनी गायत्री मंत्र म्हणू नये, बायांनी सप्ते करू नयेत, बायांनी कीर्तनं करू नयेत, बायांनी प्रवचनं करू नये. काय काय बोलतील? ब्रह्मचारी पदाचे अर्थ, संन्यासी पदाचे अर्थ काहीही केले की जशी बाई म्हणजे पापी आहे असं नाही. हा दमनाचा मार्ग आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत आलेली घटना आहे. स्त्रियांना कमी लेखणं, आणि आजही पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना कमी लेखल्या जातं. घरामध्ये दमनाचा मार्ग आहे. स्त्रियांच्या भावना दाबणं, स्त्रियांना दाबणं, त्यांची मनोवृत्ती दाबणं, त्यांच्या अम्बिशन्स दाबणं, हा दमनाचा मार्ग आहे. म्हणून असे दमनाचे मार्ग जरी असतील तरी तुम्ही ब्रह्मचारी नाहीत. तुला काय कळतं? गप्पा बस. ती अर्धांगिनी आहे. असेल पार्वती, असेल शंकराची, आमची थोडीची ही अर्धांगिनी. अर्धांगिनी कशी पाहिजे? पार्वतीसारखी. हा आहे का शंकर? म्हणजे लक्षात घ्या, अर्धांगिनी असताना दमनाचा मार्ग नाही. ब्रह्म आणि माया, ब्रह्म आणि ब्रह्मचेतना वेगळी नाही, एक आहे. त्यामुळे दमनात स्वीकारून चालावं लागेल. स्त्रियांना स्वीकार करून चालावं लागणार. हा दुसरा मार्ग आहे जो भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीतून जातो. भगवद्गीता ज्ञानेश्वरी दमनातून जात नाही, शमनातून जाते. व्यवहार सोडायचा नाही, हा दमनाचा मार्ग आहे. व्यवहार सोडणं, संन्यासी होणं दमन आहे. नकोच आम्हाला, व्यवहार जुळत नाही याची ती खून आहे. काय करता तो संन्यासी होऊन? काहींना तर प्रवचनही देता येत नाही. बाकीची तरी निदान प्रवचनं देतील, काहींना देताच येत नाहीत. काय करतात ते? तपश्चर्या करतात? नाही. समाजकार्य करतात? नाही. सेवा कार्य करतात? नाही. काय करतात? हो, प्रत्येकजण काय करतात? आम्हाला काय माहिती काय करतात. तप नाही, साधना नाही, काहीही नाही. ट्रान्समिशन ऑफ पॉवर नाही. जनरल साधूंचं बोलतो, सगळ्या साधूवर नाही बोलत मी, नाही तर अर्थ वेगळे करतात. ज्याच्यासाठी ते साधू झाले, ज्याच्यासाठी ते ब्रह्मचारी झाले, त्याचं आचरण काय चाललंय त्यांचं, मग ते ब्रह्मचारी आहेत का? ब्रह्मचारी कशाला म्हणतात? शेवटी दोन साधू चालले, शिष्य होते, तरुण होते. नदी दुथडी भरून वाहत होती. अंधारी रात्र झाली, संध्याकाळ झाली. एक स्त्री, मुलगी अगदी नवयौवना, तिला नदी पार करायची होती आणि नदीला पूर आला होता. पोहता येत नव्हतं. एकटी होती, अलीकडल्या तीरावर होती. हे दोन तरुण साधू आले. ते म्हणले, बाई तुम्हाला पोहता येत नाही? म्हणले, नाही, मला जायचं तर आहे. ठीक आहे. एक जण म्हणाला, मी पाटकोळी घेतो, चालेल का तुम्हाला? आता नाहीतरी एकट्याला राहून काय होणार आहे? गाव नव्हतं, जाणं जरुरी होतं, एकटी होती. चालेल म्हणली. तिला पाटकोळी घेतलं किंवा खांद्यावर घेतलं. त्याने पोहत पोहत नदी पार केली.
खाली उतरवलं, गेला. हा दुसरा म्हणायला लागला, मित्र बेकार केलंस, बाईचा स्पर्श केला, आता गुरुजीला सांगतो, तुझी हजेरी घेतो, तूच म्हणला तिला खांद्यावर बस, तूच म्हणला पाटकुळी बस. बस त्याला सारखं बोलत राहिला. हा गप्प होता, काही बोलला नाही. 1 नाही, 2 नाही, 3 नाही. आत्ता तुझी हजेरी घेतो. गेले गुरुकडे, दोघांनी दर्शन घेतलं. हा आपला शांत होता. हे म्हणले, गुरुजी गुरुजी यांनी फार मोठं हे केलं, ब्रह्मचारी पद याचं गेलं. काय झालं? म्हणले, एक तरुण स्त्री अशी अशी जात होती आणि तिला सांगितलं खांद्यावर बस, तिला बसवलं आणि नदी पार केली. पुढे काय केलं? म्हणले, खांद्यावरून उतरलं आणि गेली. गुरु म्हणाले, त्यांनी केव्हाच खांद्यावरून उतरून ती निघूनही गेली, पण तुझ्या मनात जी अजून बसली ती अजून जाईन. लक्षात घ्या. त्याच्या खांद्यावरून ती केव्हाच निघून गेली आणि त्याला पुन्हा काही वाटलंही नाही, पण तुझ्या जी मनात जाऊन ती बसली, हृदयामध्ये जाऊन बसली, ती अजून निघणं. पापी कोण? स्पर्श करणारा की स्पर्श न करणारा? लक्षात घ्या, ब्रह्मचारी कशाला म्हणतात. स्त्रियांशी स्पर्श झाला, काम विकार किती संयमात राहू शकतो हे पाहायचं. म्हणून महात्मा गांधींनी जो प्रयोग केला त्याच्यावर टीका झाली. दोन नग्न तरुण मुली त्यांच्याच नात्यातल्या अशा झोपवायचे ते बाजूला आणि स्वतः तो प्रयोग करायचे सत्याचा, की माझा कामविकार जागृत होऊ नये, झाला तरी स्खलन होऊ नये, स्खलन झाला तरी सेक्स होऊ नये. प्रयोग केले. म्हणजे प्रयोग केले पाहिजे असे नाही, पण ब्रह्मचर्य पद हे संसार करून स्पर्श करून तरी कामविकार जागृत न झाला पाहिजे, स्थितप्रज्ञ स्थिती राहिली पाहिजे, काही राहिलं पाहिजे, याला म्हणतात ब्रह्मचर्य पद. याचे अर्थ वेगळे घेतले. म्हणून कामाच्या विकारांच्या 2 पद्धती आहेत. पूर्वी दमनाच्या मार्गातून गेले, पण लगेच त्यांच्या याच्यातनं गेलं होतं असं नाही. म्हणून विश्वामित्रांचं उदाहरण घ्या, की एवढं तप केल्यानंतरही विश्वामित्र सुरुवातीच्या काळात घसरले मेनकेशी. मेनका आली की तपभंग झाला, तपोभंग झाला. पण लक्षात घ्या, आणि अनेक साधू संत असे होते की संसारी होते पण वैराग्यपूर्ण होते. कारण काही भाग त्यांचा शमनाचा होता. अनुभव घेतला, संसाराच्या स्त्रीचा अनुभव घेतला, आणि अनुभव घेतल्यानंतर त्यांचं कामविकार शमन झाला, त्यांना बाधा देऊ शकला नाही. अशामध्ये येतात भगवान व्यास, अशामध्ये पराशर, अनेक ऋषीमुनी येतात. भगवान मनू, ही सगळी मंडळी येते. संयमित, आणि तेही असं सिलेक्शन करायचे. लक्षात घ्या, स्त्रियांचं परीक्षा घ्यायची ते ऋषीमुनी, कोणाची नाही. उदाहरण सांगतो. कर्दम ऋषी जे विमानात नंतर एंटरटेनमेंट केली कित्येक वर्ष, 9 मुलीपर्यंत विमान उडत होतं. आपण घंटाभर उडायचं तर 4000 रुपये लागतात. घंटाभर. कर्दम ऋषी भगवान मनूचे जावई. भगवान मनू ने असा विचार केला की सुयोग्य जावई आपला असावा. देवहूती ही त्यांची कन्या होती. 9 मुली होत्या ना, त्याच्यात एक देवहूती होती.
आणि शतरूपा बायकोचं नाव. कळालं की कर्दम ऋषी फार वैराग्यशाली आहेत आणि खूप मोठे तपस्वी आहेत. हे राजे आहेत बरं का, हे महाराज आहेत. ती राजकन्या आहे देवहूती. पण त्यावेळेस राजाच पाहायला जायचं असं नाही, ऋषीमुनी कारण तपस्वी देखील आवडायचे त्या काळात. मग तिला घेऊन तिघच जण गेले, भगवान म्हणू, शतरूपा पत्नी आणि देवहूती मुलगी, तिघं गेले कर्दम ऋषीच्या आश्रमात. महाराज स्वयंभू म्हणू आलेत असं ज्यावेळेस कळालं, कर्दम ऋषींनी स्वागत केलं. 3 आसन टाकले. लक्षात घ्या, बसायला 3 आसन. भगवान म्हणू बसले, शतरूपा बसली, पण देवहूती उभी राहिली. कारण मनोमंतीनं वरून टाकलं होतं की हे माझे पती व्हावेत, संभाव्य पती. आता हे आपले पाहिलेत फक्त. आता बसावं की बसू नये सांगा. तिनं असा विचार केला. आता तुम्हाला विचारत गेलो तर कोणी काही काही सांगेल, पण आता वेळ नाही आपल्याला. तिनं काय केलं, बसावं तर मानभंग होतो, पती उभे आहेत, स्वतःसाठी आसन टाकलेलं नाही. लक्षात घ्या, ते उभे असताना आपण बसावं चांगलं नाही. काय करावं, न बसावं तर आसन टाकलंय, आज्ञा आहे बसण्याची, बसा म्हणतात, ते म्हणतायत बसा. आता आज्ञाभंग व्हायली. बसावं तर आज्ञाभंग व्हायली, नाही बसावं तरी आज्ञाभंग व्हायली. कारण बसावं तर नवरा उभा आहे भविष्यातला आणि आपल्याला बसायला सांगतो, ते चूक व्हायलं आणि मर्यादा भंग व्हायली. आणि नाही बसलं तर आज्ञाभंग व्हायली. मर्यादा आणि आज्ञा याच्यातली टक्कर चालली. काय करावं तिनं? आणि कर्दम ऋषी हेच तर पाहत होते. आपल्यासारखं नाही, तुझं नाव काय, किती शिकलीस, उंची किती, तुला आवडतं का एकत्र राहणं, निदान नवरा बायको तरी. आजकाल आता असेच प्रश्न येणार आहेत. घरातले आवडतात का नाही, नवरा बायको म्हणून एकत्र राहणं आवडतं का नाही. तसं काही नाही. फक्त पाहिलं काय करते ती. तिनं काय केलं, खाली बसली जमिनीवर आणि आसनावर हात ठेवला. लक्षात घ्या, म्हणजे आसनाला स्पर्श केला पण बसली नाही, पण आसनाचाही मान ठेवला आणि खाली बसली जमिनीवर. कर्दम ऋषीने होच म्हटलं. आपण असतो तर आसन तर असतंच आणि आपली दस्ती त्याच्यावर टाकली असती. समजा ते घाण असतं तर त्याच्यावर बसलो असतो तर नाही. बोला तुमचं नाव काय, असं झालं असतं. पहा कशी हुशारी, कशावरून आलं होतं. ऋषी मुनी देखील परीक्षा घेत होते आणि ब्रह्मचर्याला लायक पत्नी कशी असते. आणि म्हणून सांगतो कर्दम ऋषीची, कर्दम ऋषींनी सिलेक्शन केल्यानंतर लग्न झालं, बोवल्यावरती लग्न झाल्यानंतर तुमचं हे देखील झालं नाही हनीमून त्या रात्री, आणि अचानक यांना समाधी लागली. किती वर्ष, 35-36 वर्ष. एकदा गेले की गेले निघून. आपल्यासारखं नाही 3 घंट्यात मी बाहेर येईल, घडी 3दा पाहतो. 1च घंटा झाला का अजून, बापरे. 35 वर्ष खालीच आले नाहीत. आणि ह्या मातोश्री देवहूती सारख्या सेवा करायच्या, खंगून गेली. आणि 35 वर्षांतर हे खाली आल्यानंतर विसरूनच गेले ना, तू कोण,
म्हणे तुमची पत्नी केव्हा लग्न झालं? 35-36 वर्षापूर्वी. बापरे म्हणाले. कोणाची पुत्री? यांची, भगवान म्हणूनची. आणि तू नाही मला उठवलं, मर्यादा भंग होईल. ब्रह्मचारी आहे, ती ब्रह्मचारी, ते ब्रह्मचारी. कारण ब्रह्मस्थानाला जाण्याकरिता दोघांनाही ज्या वाटा आचराव्या लागतात त्या तंतोतंत पालन करणारे होते. म्हणे काय तुझी इच्छा आहे सांग, तुमच्यासारखा पुत्र व्हावा. ठीक आहे म्हणले. एकदम निर्मिती विमानांची झाली. विमान बोलवलं, पहिलं कर्दम ऋषींचं विमान. आणि किती मोठं होतं. आज अमेरिका बनवणारे एका गावावर तिथं उपवन होते, बगीचे होते, कारंजे होते, फुलझाडं होते, शॉपिंग कॉम्प्लेक्स होते, किचन होते, सगळं काही होतं. दास दासी सगळं एंटरटेनमेंट होतं. काश्मीर उभं केलं विमानामध्ये आणि विमानात उडाले. त्यांचाच पुत्र भगवान कपिल महामुनी, ज्यांनी सांख्यशास्त्र लिहिलं. अनेक पुत्री झाल्या, काय 7-8 काय झाले ते झाले, पुत्र आणि पुत्री. एकच कपिल झाले. तृप्त झालीस? हो. संपू माझा संसार? हो. जाऊ पुन्हा साधनेत? हो. गेले निघून. आणि ही माता देवहूती आपल्या पुत्राकडून नंतर उपदेश घेते. त्याच्यावर ते सांख्यशास्त्र झालं. पुत्राला गुरु केलं आणि पुत्राकडून साक्षात्कार घेतला. ब्रह्मचारी म्हणजे ब्रह्म साक्षात्कार झालाच पाहिजे. त्याला ब्रह्माच म्हणून तसं आचरण झालं पाहिजे. आणि त्याच्याकरता वीर्य रक्षण झालं पाहिजे, त्याचा संयम झाला पाहिजे, सगळं झालं पाहिजे. म्हणून काहींनी दमनाचा प्रकार केला, काहींनी शमनाचा केला. कर्दम ऋषींनी शमनाचा केला. ठीक आहे, तुझी इच्छा आहे, करतोय, पण पुन्हा नाही आले खाली, आता माझी इच्छा आहे. नो, इतकं वैराग्य होतं. काहींनी शमन आणि दमन दोन्ही केलं नाही, कारण गरजच पडली नाही. कोण कोण होते त्याच्यामध्ये? भगवान ज्ञानेश्वर, त्यांची भावंड, नाही केलं. शंकराचार्य केलंच नाही. आणि काही मधले काही लोक होते, भगवान बुद्ध, भगवान महावीर, तीर्थंकर, काही हे सगळे राजे लोक होते. यांनी संसार केला आणि संसार केल्यानंतर कामविकारांचं शमन झालं आणि शमनही झाल्यानंतर त्यांना असं म्हणजे पुत्रही झाले दोघांना. पण झाल्यानंतर सांगतो त्यांनी अनुभवलं, शमन केलं, आता रस राहिलेला नाही असं वाटलं, मग वैराग्याकडे गेले. पण काहींनी शमनातून मार्ग स्वीकारला. आत्ताचे जैन साधू सगळे दमनाच्या मार्गातून चाललेत, तीर्थंकर सगळे शमनाच्या मार्गातून गेलेले आहेत. म्हणून हे दोन मार्ग आहेत. मग आपल्यासाठी कोणता मार्ग? तसं आपल्यासाठी मिक्सच असावा लागेल, दमन आणि शमन. दमन आणि शमन, संयम, त्याला कंट्रोल पाहिजे. सायकल चालली, आपलं कसं चाललंय? एक असा पूर्वीच्या काळात सायकल असायची आणि असं चाललं तर टन 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 ती घंटी वाजायची, म्हणजे तो सरकत होता बाजूला. तर पोलीस उभा होता आणि वरून सायकल स्वार खाली येत होता कॉलेजचा. तो पोलीस म्हणतो, घंटी नाही,
टन 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 वाजत नाही. घंटी घंटी त्या काळात घंटी पाहिजे होती, नाही तर पोलीस पकडत होते. घंटी आणि लाईटचा लॅम्प, एक दिवा लावायचे, ते आधी लॅम्प होते, मग बॅटरी आली, टॉर्च, ते लागलं जायचं. मग भले काही का दिसलं, पोलिसला दिसलं पाहिजे लाईट आहे, माणसं दिसत नव्हते, रोड दिसत नव्हते, फक्त लाईट दिसतोय ना, बस झालं. तो असा घरगळत यायला लागला. हे म्हणले घंटी नाही. घंटी काय म्हणले? ब्रेकही नाही म्हणले सायकलला. तो पोलीसच बाजूला पळाला. आपला ब्रेक, संयमाचा ब्रेकच नसतो आपला. आपल्याकडे घंटी नाही, ब्रेक नाही, काही नाही, धर गाडी चालली कोणी. पण संयमाचा जर ब्रेक असेल, थोडा दमन आणि काही शमन, अशा दोन्ही मार्गाचं मिक्सचर म्हणजे ज्ञानेश्वरी. संसार करायचा आहे. ऐहिक तरीन नाशे, मोक्ष तो उरला असे. ऐक जीवनाला तिलांजली द्या म्हटलेलं नाहीये. कोणी सांगितलंय संसार सोडा? जनको दया, जनक राजाचं उदाहरण दिलं, वैभव भोगा, तीर्थंकरासारखं सोडूही नका. पण त्यांनी राजपाट सोडलं उपभोग घेतल्यानंतर. अब इसमें मजा नाही आहे. आपण मरेपर्यंत सोडित नाही. आपला संसार कसा आहे माहिती आहे का? माकडासारखा. माकडासारखं माहिती आहे का कसं असतं? ज्या वेळेस एक छोटं माकडाचं पिल्लू जर पकडायचं असेल किंवा माकड जर पकडायचं असेल, तर तो मदारी काय करतो? एक मडकं आणतो, एक छोटा तोंडाचं छोटं मडकं, त्याच्यात फुटाणे ठेवतो किंवा हरभरे, चणे, आणि मग ते माकडं येतं, त्याच्यात पाहतं, हा दूर लपून बसतो. तो येतो, पाहतो, अरे याच्यात चणे, हात घालतो, मुठीवर चणे घेतो. आता जाताना तर हात गेला, पण मुठीत चणे असल्यानंतर असं काढायला झालं तर अडकला हात. लक्षात घ्या. आता हा ची ची करतो, पण मूठ सोडायला तयार नाही, चणे सोडायला तयार नाही. आणि चणेच न सोडल्यामुळे, मूठ अशी झाल्यामुळे मूठ बाहेर निघत नाही आणि हा धरतो. आता कोणाला जर पकडायचं असेल तर ही युक्ती आहे, सांगून दिली. आता सांगा, आपला असंच पहा. पकडला का गेला? मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, माकडासारखं. अरे लालूच केली म्हणून आता याला धरलंय का कोणी? नाही. याच्याच मुठीनी चणे लालचीपणामुळे धरल्या गेला. आणि ती जर सोडली असती, हात आपोआप बाहेर येतो. आपण सोडतच नाहीत, मुठीत धरून ठेवलंय, आणि मला बायको सोडित नाही. अरे बेट्या, तुला केव्हाच सोडलंय, पण तू सोडित नाहीस. काय असं माझ्या मागे मागे येता, असं ती म्हणते माहेरला गेल्यानंतर. हा सोडित नाही, कारण माकड आहे ना, धरून बसलंय. आणि काय करा, मुठ्ठी माझी हे झाली. अरे तू सोड ना ते चणे. आशा सुटत नाही, आकांक्षा सुटत नाही, काम विकार सुटत नाही, म्हणून बायको सुटत नाही, काही सुटत नाही. मग काही शमन, काही दमन. म्हणजे संयमित जीवन जगण्याकरिता तिची मनस्थिती बायकोची तयार करावी, आपली मनस्थिती तयार करावी, आणि ब्रह्मस्वरूपता सारखी समोर असावी. म्हणून अध्यात्माचे प्रयोग असे असावेत की भगवतमय संसार, भगवंतासाठी, बायको भगवंताची, सगळं भगवंताचं, मी भगवंताचा, विकार कमी होतो. शुद्ध स्वरूपात काम उरतो. आणि शुद्ध स्वरूपात एकदा काम उरला की वैराग्याकडे रूपांतरित होतो, तपश्चर्येतून. आणि शुद्ध स्वरूपात जर काम नसेल तर ते सेक्सकडे जातो. काम जरुरी आहे, लक्षात घ्या.
जीवनात काम जरुरी आहे, साधनेलाही जरुरी आहे, व्यवहारालाही जरुरी आहे. पण शुद्ध स्वरूपातला काम हा वैराग्यात रूपांतरित होतो आणि ब्रह्मसाक्षात्कार ब्रह्मचर्यत तो धारण करतो आणि ब्रह्मसाक्षात्कार होतो, ब्रह्मस्वरूप होतो. कामविकारी काम सेक्समध्ये जातो आणि विकारग्रस्त मन दुबळं होतं, बुद्धी दुबळी होते, शरीर इंद्रिय दुबळी होतात, शारीरिक शक्ती दुबळी होते, सगळं दुबळं होतं, ओझ जातं, मग भीती वाटायला लागते, निर्भयता जाते, सगळे दैवी गुण जातात आणि सगळे फालतू गुण निर्माण होतात. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर निर्माण होतात आणि हा माणूस दानव बनतो, पशुतुल्य बनतो. म्हणजे लक्षात घ्या, म्हणून ज्या साधकांना कंट्रोल काम होत नाही त्याचं कारण त्यांचं चरवंतर्पण नाही असं जे म्हटलं. कारण विकारग्रस्त काम का होतो, तुम्ही गोळे तमाचे गिळलेले. ज्या ज्या साधकांना वाटतं की कामविकार आमचा वाढलेला आहे, कामविकार शमन होत नाही, त्याचं पहिलं कारण असं चरवंतर्पण नाही, त्या बाईचं नाही, त्या पुरुषाचंही नाही. म्हणून ओझ्यात रूपांतरित न होता स्खलनात रूपांतरित होतं आणि सिद्धी सामर्थ्यही जातं, शारीरिक शक्ती क्षीण होते. लक्षात घ्या. म्हणून सायकॉलॉजिस्टकडे गेल्यानंतर काम कसा शमन करायचा हे पाश्चात्य शास्त्र सांगतं, पण काम कंट्रोल कसा करायचा पौर्वात्य सायन्स सांगतं, आमचे ऋषीमुनी सांगतात. आपले सायकॉलॉजिस्ट वेगळे, त्यांचे वेगळे. त्यांच्याकडे शक्ती क्षीण होणे आहे, सगळं संपवणे, लवकर आयुष्य संपतं. म्हणून ब्रह्मचर्य म्हणजे काय लक्षात घ्या. म्हणून वीर्य रक्षण जे म्हटलंय त्याचं कारण, आणि वीर्य रक्षण ओझ्यात रूपांतरित झालं पाहिजे, नुसतं नाही, नाही तर मग ते कामाग्नीमधून ते संपेल. नुसत्या वीर्यात ताकद हजारो माणसं निर्माण करण्याची असेल, एकच माणूस त्या बाईच्या शुक्राणूमध्ये जातो आणि जन्मतो, बाकी सगळे मरतात. हजारो मानव जन्म घेऊ शकतात अशी शक्ती असते. काय ईश्वरी लीला आहे. आणि ते जर ओझ्यात झालं तर सिद्धी सामर्थ्य निर्माण होतं, माणूस देव होतो. म्हणून आपल्याला काय व्हायचं ते पाहायचं. म्हणजे ब्रह्मचर्य म्हणजे बायको न करणं असं नाही, संयमित जीवन जगणं. म्हणून आपण एक वेगळा प्रयोग केला आहे. चर्वणतर्पण मस्ट आहे, त्याच्याशिवाय आपण बोलतच नाही. राग काय येतो आम्हाला जास्त, कामविकार असतो त्यालाच राग येतो. जे कामी असतात ते रागीटही असतात, ते क्रोधी असतात, ते लालची असतात, ते सगळं काही असतात. नेहमी बायकोला फसाफस बोलतात. बोल 4 पोळ्या का जास्त केल्या, 2 पोळ्या करायला पाहिजे होत्या, आता तुझा बाप खाईल का. अरे काय सोगे, गरम गरम का नाही वाढलीस, तव्यावरची त्याला दिली, बिना तव्यावरची खाली पडलेली मला दिली 15 मिनिटानंतरची. सगळे कामविकारी, क्रोधी. मग 9-10 वाजता उठणारे सगळे कामविकारी, सगळे क्रोधी, सगळे असे आहेत. आता कसं संयम शिकवायचं, फार मोठं गणित आहे बरं ह्या देशामध्ये, फार मोठं गणित आहे. साधना ओज आणि तेज वीर्य निर्माण करते, आणि आपण चर्वणतर्पण न केल्यामुळेच स्खलन होतं.
म्हणजे सेक्सकडे जातं आणि ओझ्याकडे रूपांतरित न होता साधनेत त्याचं रूपांतर वैराग्यात होतच नाही. मग काम जरुरी आहे वैराग्यासाठी. काम इंधन आहे आणि वैराग्य हे निर्मिती आहे, फळ आहे. काम इंधन आहे, परिणाम वैराग्य आहे आणि विवेक हे फळ आहे. म्हणजे काम जरुरी आहे. म्हणून दिव्य संतान निर्माण करण्याकरिता संयम जरुरी आहे. त्याला ब्रह्मचर्य म्हटलंय. पाहिजे त्यावेळेस इंद्रिय आखडता आली पाहिजेत, कर्दम ऋषीसारखे, आणि पाहिजे त्यावेळेस आपण बाहेर काढली पाहिजे. केव्हाही आपले बॉस शेखर, बायकोनी सांगितलं, एक मुलगा होता वारला आणि नंतर सांगितलं, त्यांच्या मिसेसने सांगितलं, त्या मुला इतकं प्रेम मी दुसऱ्या मुलावर देऊ शकणार नाही, मला मुलगाच नको. ठीक आहे म्हणले, संपलं. कर्दम वृक्षीपेक्षा काय कमी आहे सांगा? कधी बायकोला त्रास दिला नाही आणि कदाचित त्यांच्याच वळणावर आम्हीही दिला नाही. मी दिला नाही. काम विकार झाल्यानंतर कंट्रोल येत नसेल तो साधकच नाही. म्हणून आपण अनेक युक्त्यांचा जन्म केलाय, कारण खरं प्रेम नाही. क्रोध ही स्वतंत्र वस्तू नाही. काम जरुरी आहे, पण काम हा वैराग्यात रूपांतरित करण्याकरिता ज्या साधारण विकारग्रस्त काम निर्माण होतो, क्रोध निर्माण होतो, तसं अन्न खाऊ नये हे पहिलं आहे. आणि मग मनस्थिती कशी ठेवावी? सगळं भगवंतमय. म्हणून ते बाकीचे प्रयोग मग साधतात आणि मन, बुद्धी, आत्मा परिशुद्ध होतो, भगवतमय होतो, विकार शिल्लक राहत नाही, निर्भय बनतो. आणि विकार शिल्लक नाही राहिला काही होत नाही. हार्ट अटॅक येत नाही, तुमचे काही 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 होत नाही, लवकर मरण्याची स्थिती येत नाही, डायबिटीस होत नाहीत, काही होत नाही. क्रोधी असेल तो कामी आहेच, लोभी असेल तो कामी आहेच आहे, ईर्ष्या असेल तो कामी आहेच आहे. हे सगळं पहा. आणि जी पोरं टॅलेंट असून अभ्यास करत नाही ती कामी आहेतच. सगळे इंद्रिय त्यांचे विकारग्रस्त आहेत. रात्रंदिवस पोरी मनाशी अशा सारख्या फिरत असतात, मनच लागत नाही. आणि म्हणून आपण एक शमनाचा वेगळा मार्ग केलाय की आपले वीर्य तसंच राहून कायम ठेवून एक शमनाचा मार्ग आहे, जो मी काहींना दिला, काहींना माहीतही नाही आहे, काहींना दिला. आणि त्यांची शेवटी परिणाम काय? मनशांती. शांत झाले, इंद्रिय तृप्त व्हावेत, मन शांत व्हावेत, म्हणजे ब्रह्मचारी पदा. आणि म्हणून काम वासना शमन करण्याचा जो सेक्सचा प्रयोग आहे ते न करता कामविकार ॲटोमॅटिक शांत होऊन निव्वळ शुद्ध प्रेम शिल्लक राहिलं पाहिजे. हा प्रयोग आपण दिलाय, पण सांगणार नाही. आणि अनेकांनी त्याचा अनुभव घेतलाय. जे जे आले, काही मार्गदर्शकांनी ते प्रयोग सांगितले, काहींना आवश्यक असेल त्याला ते सांगितलं गेलं. कामविकार पोरांकरता, आजच्या नवीन पिढींना आणि पोरींकरता फार जरुरी आहे, नाही तर त्यांचा डाऊनफॉल होतो आणि कुमार वयामध्ये सेक्सच्या नादी लागतात, सगळं आयुष्य उद्ध्वस्त करतात. आज तर सगळंच भयानक झालेलं आहे. पण फार गरज आहे या प्रयोगांची, ह्या आध्यात्मिक प्रयोगांची, आपण निर्माण केलेल्या काही साधन प्रयोगांची अतिशय आवश्यकता आहे. त्यामुळे ध्यान लागलेत काही पोरांचे आणि काही पोरींचे, अभ्यासमध्ये मेरिटमध्ये आले,
सगळं काही झालं. आणि काहींना साधनेमध्ये देखील तो प्रयोग केल्याबरोबर कामविकार शांत होतो आणि सगळं मन, कारण काम आता शमन झालेलं आहे, रुसला नाही, तृप्त झालेला आहे, मनही तृप्त झालेलं आहे, इंद्रिय तृप्त झालेले, एकदम समाधी ध्यान लागतं, ताबडतोब लागतं. नाही तर अशांत असलेलं मन आणि इंद्रिय अशांत असतील, मन अशांत असेल, बुद्धी अशांत असेल, कामविकार जर उफाळलेला असेल तर साधनेत मन लागत नाही, अभ्यासात मन लागत नाही, व्यवहारात मन लागत नाही, कशातही मन लागत नाही. आणि शमन करायला जर जावं, बाईंशी रतिक्रीडा करण्यामध्ये जर जावं तर माणसाची क्षमता कमी होते, शक्ती कमी होते आणि तो ग्रीपच घेऊ शकत नाही, साधनेतही घेत नाही, ध्यानातही घेत नाही, अभ्यासातही घेत नाही, फळ नाही मिळत. गड आला पण सिंह गेला असं होतं. फार जरुरी आहे, फार जरुरी आहे हे प्रयोग जाणून घेतले पाहिजेत. म्हणून जे जे पोरं आले, ज्या मुली आल्या, त्यांना आपण दिलं आणि त्यांचे फोन असतात, त्यांचं हे असतं की आम्हाला फार छान अभ्यास व्हायला आहे. तो प्रयोग केल्यानंतर काहींचं 4 दिवस टिकतं, काहींचं 8 दिवस टिकतं, काहींचं 10 दिवस टिकतं. ती शांतता, ती समाधीबोध अवस्था साधकांची पुन्हा करून घ्यावा लागतो. ठीक आहे, आपण दिलेत प्रयोग आहे. जे इवन ज्ञानेश्वरीतही ते प्रयोग नाही आहेत कामविकार शमन करण्याचे. कारण ज्ञानेश्वरीत अपेक्षित आहे की यमनियमी कडसले, त्यानंतर तुम्ही आलेले आहात. नाही देणार ज्ञानेश्वरी प्रयोग. यमनियमी कडसले तळून काढलेले आहेत तुम्हाला. ज्ञानेश्वर खाली बोलतच नाही, इतक्या उंचीवर येते. तुम्हाला ती स्थितीच आलेली आहे, आता काहीच शिल्लक नाही आहे. जे अर्जुनाचे पती परिसन्या योग्य होती, तिथून उड्डाण आहे ज्ञानेश्वरीच. पण खालचे शब्द नाहीत त्यांच्याकडे. यमनियमी कडसले तळून काढले पाहिजे परिपूर्ण आणि 100%. प्रत्येक गोष्ट 100% ज्ञानेश्वरांना पाहिजे. म्हणजे प्रत्येक संताला पाहिजे. बरं, ज्ञानेश्वराला मग तुकाराम बरे आहेत, 5-25% कमी असेल ना, कोणाचंच काही कमी नाही, कुठल्याही संताचं कमी नाही, आपल्या समजुतीत कमीपणा आहे. म्हणून ब्रह्मचर्य म्हणजे काय याचा क्रीम भाग सांगितला. शमन, दमन, आणि ज्यांचं शमन होत नसेल ते दमनात गेले तर वेडे होतात. अनेक साधू, आता तो भाग सांगतो, ज्यांनी दमनाचा मार्ग स्वीकारला, मग काय खाऊ नये? श्रंगार. श्रंगार रसच जीवनातून संपला. आंबा खाऊ नये, रस खाऊ नये, गोड खाऊ नये, फार तेलकट नको, तुपाचं नको, कामविकार जागृत करणारे नको, ते पदार्थ नको. काय झालं? शरीर त्यांचे संपले, त्या साधूंचे शरीर संपलेत. मी आता नाव कोणाचं घेणार नाही. भगवंताची सृष्टी इतकी सुंदर निर्माण झालेली असताना तिचा उपभोग न घेणं आणि दमनाचा मार्ग स्वीकारणं, त्याच्यामुळे रसहीन शरीर, रसहीन मन, रसहीन बुद्धी सगळं होतं. आणि निस्तेज माणसं असतात ती, निस्तेज माणसं, ते साधू निस्तेज असतात. आणि मनातून ती भावना गेलेली नाही, ते विकारही गेलेले नाही आहेत, बिलकुल नाही. दिसत असले तर काय झालं? आनंद नाही चेहऱ्यावर, तुमच्या इतकी ती हसत नाहीत. फार अवघड गणित आहे. पण ब्रह्मचर्य मूळ गाभा समजला की सगळं समजलं तुम्हाला. म्हणून मूळच गाभा सांगितला.
म्हणून जास्त किती वाढवता येईल. पण भगवान गोपाल कृष्ण आता तिसरा भाग सांगतो. आपण शमन आणि दमन दोन्हीचा घेतला. निव्वळ दमनावर जायचं नाही आणि निव्वळ शमनावर जायचं नाही. निव्वळ शमन जर करीत राहिलात तुम्ही डिस्चार्ज व्हाल, तुमची शक्ती डिस्चार्ज होईल, तुमची बॅटरी डिस्चार्ज होईल. मग शारीरिक शक्ती जाईल, मेंदूची शक्ती जाईल, सगळं काही जाईल आणि अशांत विकारग्रस्त मन घेऊन तुम्हाला वावरावं लागेल. म्हणून नेहमी मी सांगितलेला प्रयोग हा इंद्रिय तृप्ती, मन तृप्ती, बुद्धी तृप्ती देऊन वीर्य कायम ठेवतो आणि वैराग्याकडे रूपांतरित करतो काम. हा प्रयोग गुरुकृपेने आपण दिला. उघड करत नाही एवढंच. आणि येऊ द्या लोकांना समोर. काही लोकांना दिलाय, ज्यांनी आवश्यकता वाटली आणि ज्यांनी प्रयोग काही सांगितला त्यांना दिला, सर्वांना दिला नाही. डिमांड नाही तर सप्लाय काय करायचं. डिमांडच नाही. मान न मान मै तेरा मै मान असं नको ना. गरज असेल तर सांगायचं, नसेल गरज नाही. काही स्वयंभू सम्राट आहेत, हमको सब मालूम है, नका. काही गरज नाही त्यांना, सब मालूम है, मालूम है. म्हणून असे हे प्रयोग ब्रह्मचारी आजच्या युगाला, म्हणून दमनाच्या मार्गातून चांगलं नाही. त्यांनी बायको केलीच पाहिजे असं आपलं म्हणणं आहे, त्याने संसार केला पाहिजे असं आपलं म्हणणं आहे. पण संयमातून कसं जायचं आणि कामशमन करण्याकरिता, कामविकृती न होण्याकरिता चर्वणतर्पणच्या माध्यमातून कसं व्हायचं आता मी सांगितलं. आणि त्यानंतर तरीही कामविकार साधना करत असताना खूप वाढत असतो आणि तो जर वाढला, चर्वणतर्पण नसेल तर आपण संस्कृतीकडे जात नाहीत, आपण विकृतीकडे जातो आणि त्यामुळे सगळी शारीरिक शक्ती नष्ट होते. त्याकरता आपण शमनाचा मार्ग घ्यायचा, ते प्रयोग करायचे. त्यामुळे इंद्रिय तृप्ती होईल, मनतृप्ती होईल, बुद्धितृप्ती होईल, आत्मतृप्ती होईल आणि शांतता लाभेल आणि सगळं परमार्थिक जीवन आणि संसारिक जीवन सुखकर होईल. याला आपण ब्रह्मचारी पद म्हटलंय. आता हे टिकवायचं, त्याच्यासाठी व्यवहारातल्या युक्त्या, मानसिकता कायम ठेवण्याकरिता सतत सत्संग पाहिजे. नंबर 1. हे सद्गुण वर सांगितलेले पाहिजेत, आस्तेमध्ये सांगितलेले आहेत, अजून सत्यामध्ये सांगितलेले आहेत. सत्कर्मांचे प्रयोग, सदाचाराचे प्रयोग ते सर्व पाहिजेत. ह्या सगळ्या घटना अशा आहेत की ज्यामुळे विकारच होऊ शकत नाही. आणि त्यामधून निव्वळ वैराग्य नंतर निर्माण झालं पाहिजे. पाहिजे त्यावेळेस भोग घ्यायचा आणि पाहिजे त्यावेळेस त्या भोगातला योग झाला पाहिजे. म्हणून भगवान गोपाल कृष्ण 16 सहस्त्र नारींचे पती असताना देखील म्हणतात मी ब्रह्मचारी. भगवान गोपाल कृष्णांच्या जीवनामध्ये 16,000 बायका, 16,108 बायका, तरी ते म्हणतात पोरं किती, एकेकीला 10-10. 16,000 गुणिले प्रत्येकाचे 10, हिशोब करा तुम्ही तुमचे. त्यांना पुन्हा झाले असं म्हणून 3-4 लाख परभणी शहरच त्यांचं होतं. परभणी शहरा इतकी लोकसंख्या त्यांच्या घरचीच होती. फॅमिली, ऑल फॅमिली. त्याच्यात ते म्हणतात मी ब्रह्मचारी आहे. आणि ते ब्रह्मचारी कसे होते आणि कोणत्या उदाहरणावरून सिद्ध झालं हे नक्की पुढच्या वेळेस सांगेल. कारण आता आपण तिसऱ्या भागाकडे वळलो की शमन दमन ब्रह्मचारी पद कशाला म्हणतात, काय असावं लागतं. अजून तुमचे काही जर असतील तर मला प्रश्न नक्की द्या, याच्यामध्ये मी घालील आणि पुढच्या वेळेस सांगेल. आणि भगवान गोपालकृष्ण कसे ब्रह्मचारी होते हेही सांगेल की जे अनुकरण आपल्याला करायचं.